दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडची वाचित जावे, असं समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि आजच्या काळामध्ये जिथं वाचन, लेखन आणि एकूणच माणसाला दिलेली सर्जनशीलता झपाट्याने दुर्मिळ आणि कमी होत असताना शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एक लातूर शहरामध्ये मोठी निबंध स्पर्धा घेण्यात आली आणि या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडलेला आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब, तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या सर, एकंदर हा आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धा हा उपक्रम याबद्दल आणखी विस्ताराने काय सांगा, काय वाटतं तुम्हाला? शहीद टिपू सुलतान जयंतीनिमित्त हा जो प्रोग्राम अरेंज केलेला आहे स्वाभिमानी मुस्लिम संघटनाने, हा खरोखरच कौतुकास्पद आहे। बेसिकली आजकाल जयंती साजरी कशी करावी याचं जे निर्बंध आहेत ते कसंही करतात लोक। म्हणजे आता सांगितलं की लोक मिरवणुका काढणे, DJ करणे, नाचणे, गाणे हे करू शकतात, पण कसं जयंती साजरी करावी याचं चांगलं उदाहरण मोहसिनबाईंनी मुस्लिम विकास परिषदे टिपू सुलतान जयंतीनिमित्त आता इथं करून दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व त्यांच्या टीमचं मनापासून स्वागत करतो आणि असेच निबंध स्पर्धा किंवा असेच उपक्रम पुढे साजरे होत राहावेत। त्या DJ मिरवणुकापेक्षा हे खरोखरच लोकांसाठी उपयोग आहेत। ह्या जे आपले शहीद झालेले आहेत लोक आणि त्यांचं जीवनचरित्र लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे। आणि या निबंध स्पर्धेनिमित्त जो विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे। यातील काही मुलांनी बक्षीस जिंकली, पण खूप लोकांनी याच्यात अभ्यास केला, निबंध लिहिले आणि टिपू सुलतानाचं जे काही चरित्र आहे ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्वाभिमानी मुस्लिम संघटनेचे मी मनापासून स्वागत करतो। आपल्यासोबत अभिजित देशमुख सर आहेत। सर, या वेळी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असता, टिपू सुलतान हे मागच्या काही काळामध्ये खूप संवेदनशील विषय झालेला आहे। म्हणजे बरेचदा हिंदुत्ववादी शक्ती, प्रो उजव्या विचाराच्या शक्ती ज्या आहेत ते टिपू सुलतान वर्सेस शिवाजी महाराज असंही चित्र उभं करतात। तर अशा प्रकारच्या निबंध स्पर्धा घेतल्यामुळे एक सामाजिक ऐक्याचं वातावरण निर्माण होईल का, किंवा काय वाटते? मुळात कसं आहे की ज्या महापुरुषांच्याबद्दल आपल्याला आदराची भावना आहे, ज्यांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्याबद्दल आता एक त्याला इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे। आजकाल जे आपण सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत पाहतो, तर त्या महापुरुषांच्याबद्दलची त्यांना खरंच किती माहिती आहे, जे सहभागी होतात, खरंच किती ज्ञान आहे, ते व्हॉट्सॲप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीवरती जे येतं तेच खरं ज्ञान आहे असं आजकालची तरुणाई समजते आहे। हे दुर्दैवाने आजची परिस्थिती आहे। परंतु लिटरेचर म्हणजे जे लिखाण झालेलं आहे पूर्वीच्या काळापासून, जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे, जे इतिहासकारांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्याच्यामध्ये मांडणी केली गेलेली आहे, त्याचं वाचन दुर्दैवाने आजकाल कमी होत चाललेलं आहे। व्हॉट्सॲप, फेसबुक युनिव्हर्सिटीवरती एक अजेंडा दिला जातो, तो आपण वाचतो आणि दुर्दैवाने आपण त्यालाच खरंच मानत चाललेलो आहोत। अशा या काळामध्ये स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेने हे जे एक उपक्रम राबवला की त्या महापुरुषाबद्दलचं लिटरेचर जे लिखाण आहे, जे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, संदर्भ धरून लिहिलेलं आहे, अभ्यास करून लिहिलेलं आहे, त्यांचं जे लिखाण आहे ते वाचण्यात विद्यार्थ्यांचे यावं आणि त्या वाचनाच्या अनुषंगाने त्यांनी निबंध लिहावेत, ही अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। यांची गरज सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीमध्ये आहे। मी तर म्हणालो परवा की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आत्ताच येऊ घातलेली आहे, तर एक क्विज ठेवण्याची इच्छा आहे मला स्वतःला। त्या दृष्टीने मी काम पण चालू केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दलचे प्रश्न विचारले जावेत आणि त्या प्रत्येक योग्य उत्तराला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जावं, अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा माझ्या मनामध्ये विचार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं सुद्धा नाव तिथे येणारे किती जण सांगू शकतील याच्याबद्दलचा मला संशय आहे। वडिलांचं नाव नक्की 100पैकी 100 लोक सांगतील, पण आजोबांचं नाव 100पैकी किती लोक सांगतील याच्याबद्दल मला संशय आहे। त्याच्यामुळे महापुरुषांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये वाचन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे आणि मग त्याच्याबद्दलचं लिखाण झालं पाहिजे। ही जी एक प्रक्रिया पार पडली पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला खरे महापुरुष कळत नाहीत। दुर्दैवाने आता हे 2014च्या नंतरचं जे एक वातावरण देशामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे, हे राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात, भावाभावात भांडणं लावतात, तर महापुरुषामध्ये लावले तर काय नवल आहे। ह्यांची वृत्ती अशी आहे की आपल्या फायद्यासाठी काहीही करतात। अशा या काळामध्ये आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन
जे खरं जे चरित्र आणि चारित्र्य आहे हे सगळं समाजाच्या पुढं आणलं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही जी काही मोहसिनभाईंच्या नेतृत्वामध्ये ही जी निबंध स्पर्धा घेतली गेली अतिशय चांगली आहे. आत्ताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सुचवलं की पुढच्या वर्षी वादविवाद स्पर्धा झाली पाहिजे, वक्तृत्व स्पर्धा झाली पाहिजे. आता ही निबंध स्पर्धा झालेली आहे. तर वरचेवर जसजसा काळ पुढं जाईल तसतसं मला पूर्ण विश्वास आहे की मोहसिनभाई, त्यांचे सगळे सहकारी आणि स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद याच्यामध्ये अजून नवीन नवीन विषय समोर आणेल. वेगवेगळ्या प्रकारे टिपू सुलतानांच्याबद्दलचं चिंतन आणि मनन होईल आणि त्याचं जे काही खरं लिखाण जे आहे, जे काही चरित्र आहे ते लोकांच्या समोर येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आपल्यासोबत मोहसिनभाई आहेत. भाई, तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की ही जी प्रक्रिया होती पूर्ण, म्हणजे निबंध स्पर्धा आयोजित करून तिच्या निखाराचं वितरण करणं, ती जाहीर करणं, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होता, तुमची टीम होती. अनुभव थोडक्यात काय सांगाल की कसे अनुभव आले? वेगळ्या शाळांमध्ये गेल्याच्या नंतर लोकांनी नाकारलं का की नाही बाबा आम्ही टिपू सुलतानांची जीवनावरची स्पर्धा आम्ही घेणार नाही वगैरे असं? बऱ्याच दिवसापासून माझं एक असं मत होतं की शहीद टिपू सुलतान यांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांनी आणि मला अभिमान खरंच लातूरकरांचा हे वाटतो की मुसलमान जसं वाटून घेतलं म्हणलं ना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काही लोकांनी वाटून घेतलं. मला टिपू सुलतान वाटून द्यायचं नाही. विशेषतः माझ्या आज मंचावरती मुस्लिमेतर मोठमोठे बांधव इथं उपस्थित होते. आमदार आले होते, अभिजित देशमुख होते, आमदार आमचे नवघरे होते, डॉक्टर उदगीरकर होते, असे बरेच मुस्लिमेतरसुद्धा समाजाचे लोक होते. त्यांनी सर्वसमावेश जे महामानव होते त्यांना आपलं करून घेतलेलं आहे. टिपू सुलतानच्या संदर्भातली जी काही लेखणी होती, पूर्वी 4 ओळीचा टिपू सुलतान होता, आता 400 पेजमध्ये टिपू सुलतान वाचला जातो. ह्याचाही आम्हाला अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त काही समूह साजरा करायचा, आता मुस्लिम समाज मोठ्या स्वरूपात साजरा करतो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही एक वर्ग तयार करतो, पण मुस्लिम समाजसुद्धा आहे. मला तसा टिपू सुलतानसुद्धा लिमिटेड ठेवता का. आणि राहिली गोष्ट मागच्या काळात टिपू सुलतान संदर्भातली ही निबंध स्पर्धा इतकी सुंदर चांगले, आम्ही विविध शाळांना, लातूर शाळेतल्या विविध शाळांना आम्ही भेटीगाठी दिला. काहींचे डोळे भुवया उंचावल्यासुद्धा नाही असं नाही, परंतु बऱ्याच लोकांनी मोठा हिरिरीने याच्यात सहभाग नोंदवला. कटू अनुभव आहेत का? 100% आहेत. पण आज गोड दिवस आहे म्हणून मी ते अनुभव मांडणार नाही. बरं, विद्यार्थ्यांनी जे निबंध लिहिले त्यापैकी निबंध काही वाचले का आणि त्याला संदर्भ पुस्तक वगैरे आपण काही मुलांना प्रोव्हाइड केली होती? आम्ही नाही आता ही एक किती आम्ही गेल्या अनेक वर्षापासून टिपू सुलतान यांच्या जीवनचरित्रावर काम करतो. व्याख्यानं प्रबोधनाच्या माध्यमातूनच केलेली आहेत. पुस्तकं आणखीन आमच्याकडे लिटरेचर आलं नाही. पुस्तकं आलेली आहेत परंतु त्यांच्याकडे ते पोहोचली नाहीत. पण येणाऱ्या काळामध्ये छोटे छोटे संक्षिप्त असे पुस्तक महामानवांच्या संदर्भात टिपू सुलतान यांच्या संदर्भात आम्ही प्रकाशित करू. आणि तुमच्याच चॅनलला मी सांगतो की पुढल्या वर्षी असाच कार्यक्रम घेऊन आम्ही ते सुद्धा वाटप मोठ्या स्वरूपात करू. तर या ठिकाणी सर्वसमावेशक टिपू सुलतान आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जी त्यांची मूल्यव्यवस्था होती आणि एकंदर सगळ्याच महापुरुषांच्या आयुष्यामध्ये मानवजातीसाठी घेऊन एक विशिष्ट अशी मूल्यव्यवस्था राहिलेली आहे. आणि ती मूल्यव्यवस्था समोरच्या नवीन पिढीमध्ये रुजावी यासाठीचा हा जो निबंध स्पर्धेचा उपक्रम होता तो अतिशय वाख्यानाजोगा होता. अशा भावना आता समाजामधून निर्माण होताना दिसत आहेत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.